अक्षु, तुझं निखिलशी काही बोलणं झालं का ग? काय घडलं एवढं या दोघांमध्ये? आई काही नाही झालंय. इरा काही बोलली का तुला? नाही अगं, काही झालंच नाही तर काय बोलणार आहे. तू नको ना टेन्शन घेऊ. होईल होईल निखिलशी बोलणं. तू काळजी करू नकोस. काळजी कशी नको करू ग अक्षु? तुझं ते तसं, हिचं हे असं. काळजी नाही वाटणार मला. हे बघ आई, मला माहितीये तुला काळजी वाटते, पण माझं जे झालं ते मी तिचं होऊ देणार नाही. आय प्रॉमिस. बघ बाई, तूच लक्ष घाल आता याच्यामध्ये. काय ते तूच बघ. आणि ही जेवण गरम कर. हा ये. हॅलो निखिल. हा ताई, कशा आहात तुम्ही? अरे मी ठीक आहे. तू कसा आहेस? आणि तू फोन का उचलत नव्हतास? म्हणजे एक्स्ट्रीमली सॉरी ताई. खरं तर मला असं वाटत होतं की इरा तुमच्या फोनवरून फोन करते, म्हणून मी फोन घेत नव्हतो. मग खरंच सॉरी. नाही 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 नाही, सॉरीचा मुद्दा नाही. पण तू काय झालंय निखिल? काही प्रॉब्लेम आहे का तुम्हा दोघांमध्ये? तू इराचे का फोन घेत नाहीयेस? प्लीज मला सांग ना. किंवा आपण भेटूया का? भेटून सांगशील? आपण सविस्तर बोलूया. मी त्याचसाठी फोन करत होते तुला. हो ताई, भेटूयात ना आपण उद्या. ठीक आहे. मी कधी कॉल करू तुला सांग. नाही, त्यापेक्षा मी तुम्हाला कॉल करतो उद्या आणि कळवतो किती वाजता आणि कुठे भेटायचं ते. नक्की का? हो ताई, नक्की. ठीक आहे ठीक आहे. ओके, मग उद्या भेटू आपण. हा, आणि तू कसलं टेन्शन घेऊ नकोस. आपण सगळं सॉल्व्ह करू. येस ताई. ताई, इरा कशी आहे? इराची तब्येत ठीक नाहीये. खूप टेन्शन मध्ये आहे ती. पण तिचं जर तुझ्याशी बोलणं झालं ना तर तिला लगेच बरं वाटेल. हे सगळं सायकोलॉजिकल आहे रे तिचं. ठीक आहे ताई. तुम्ही बोला तिच्याशी आणि सांगा तिला काळजी नको करूस म्हणून. आणि आपण भेटूच ना उद्या. ठीक आहे, बाय. ठेवतो मी. बाय बाय बाय. ताई निखिलशी बोलत होतीस? काय म्हणाली ती? उद्या भेटू म्हणाली. बहिणीसाठी जीव वर खाली होतोय नुसता तिचा. नाही पण ताई समजूतदार आहे. नाही हा, गैरसमज आहे तुझा. तिच्यापेक्षा इरा बरी. बापरे, इरा फार भांडते. अक्षरा भांडत नाही. पण माझ्याशी नाही भांडली कधीच. अरे तुझ्याशी कशाला भांडेल ती? अक्षराची पंचिंग बॅग तर मी आहे ना. मग दादा, तू फोन उचलायला लावून मला अक्षराताईशी बोलायला लावलेस खरं, पण माझे आई बाबा. हे बघ निखिल, तुला एक गोष्ट सांगतो, कायम लक्षात ठेव. लग्न तशी तोडतात तशी जुळतात सुद्धा. आपण विचार करून काय ते ठरवायचं आणि आपल्याला हवं ते मिळवायचं. म्हणजे तू काळजी नको करूस, सगळं ठीक होईल. आणि तुझं ठीक होता होता माझंही ठीक होणार आहे. शेवटी आपण दोघेही होणारे साडू साडू आहोत. चल जाऊया. चला साडू साहेब. निखिलने फोन उचलला तुझा? हो, आणि नीट बोलला. काय म्हणाला? माझी चौकशी केली त्याने? इरा, त्यांनी सांगितलंय स्वतःची काळजी घे आणि आराम कर. कळलं? मग हे लांबून कशाला सांगायचंय? भेटू नाही सांगता येत? अगं आम्ही उद्या भेटतोय इरा. काय? खरंच? मी पण येते तुमच्या बरोबर. नाही नाही नको, म्हणजे सॉरी, पण तू नको येऊस इरा. आम्ही उद्या भेटतो. उद्या सविस्तर बोलतो. हा अगं पण इरा, आपल्याला सगळं सॉल्व्ह करायचंय ना. थोडासा पेशन्स ठेव. हा, सगळं ठीक होणार. नको काळजी करस. हा, चल थोडं खाऊन घे आणि लवकर झोप आज. काय, मला पेपर तपासायचे, पण तुला लाईटचा त्रास नको ना, म्हणून मी किचन मध्ये बसते. ठीक आहे, लवकर झोप इरा. ओके.
थँक्यू. थँक्यू. काय झालं? निखिलशी झालं बोलणं. झालं? काय म्हणाला? मी भेटते त्याला उद्या. बरं झालं बाई, त्याचं बोलणं झालं. अगं पण तो फोन का उचलत नव्हता म्हणे? काही बोलला का तुला? मी तुला सगळं उद्या सांगते आई. मला आता पेपर चेक करायचंय. आपण नंतर बोलू. हा हो हो, जेवून घ्या आधी, मी वाढते. हा. आईसाहेब झोपला नाही अजून? अधिपती तुम्ही घरी आले बघा, आमच्या डोळ्याला डोळा लागत नाही. कुणीकडे होता तुम्ही? आम्ही फॅक्टरीत फोन केला होता, ओंक्याला फोन केला होता, तुमचा फोन लागना. होता कुठं तुम्ही? बाहेर होतो. कुठं? काम होतं जरा. काय काम होतं? अहो एका मित्राचं लगीन जुळवत होतो. कोण मित्र? हाय एक, तुम्हाला माहित नाही. दुसऱ्यांची लग्न जुळवण्यात किती वेळ घालवणार? त्यापेक्षा स्वतःच्या लग्नाचं बघा की. माझं लगीन होणं तुमच्या हातात आहे साहेब. म्हणजे त्यात तुम्ही वय म्हणलं की झालं. द्या परवानगी, लगेच करतो लग्न. आम्ही मास्तरनीला कधीच वय म्हणू शकत नाही. मग माझं बी लग्न कधीच होऊ शकत नाही. हा मास्तरीन भाई. हा अधिपती, बोलू शकता तुम्ही? हा बोला की. हो कुठे आहात तुम्ही? मी घरात आहे. का हो? भुवनेश्वरी मॅडमना माहितीये का तुम्ही घरी आहात ते? आल्यावर भेटलो की मी. का काय झालं? नाही, त्यांचा मला फोन आला होता. तुम्हाच मी? हो, तुमचा फोन लागत नव्हता म्हणून. अहो पण त्यांनी तुम्हाला फोन केला? काही नाही, त्यांना असं वाटलं असेल की आपण बरोबर आहोत. त्यांनी मला फोन पण करायला सांगितला होता. पण आता तुमचं बोलणं झालंय तर ठीक आहे. हा हा, झालं झालं, बोलणं झालं आमचं. तो काही विषय नाही घ्या. काही टेन्शन नाही ना? नाही काही टेन्शन तसं. अहो काय आहे ते, मी जरा लेट घरला आलो नाही, त्यासनी स्ट्रेस येतोय. हो स्ट्रेस? ताण येतोय, ताण. ताण? हो, आमचं तुम्हाला काहीच बरोबर वाटत आहे का मास्तरीन बाई? अहो, वाटण्याचा मुद्दा नाहीये. आणि हा, बरोबर बरोबर तुम्ही दिसलाच मला. अधिपती, टिंगल करताय ना माझी? हो नाही टिंगल तुमची हवा. खोटं बोलू नका अधिपती, मला कळतं माझी टिंगल केलेली. जरा कळकळला. काय? काय नाही काय नाही. अच्छा, हेच सांगायला फोन केलता होय तुम्ही? अरे हा, ते राहिलंच. झालं माझं बोलणं निखिलशी. झालं? हो. बर, मग त्यानं फोन केलता का तुम्हाला? नाही, मीच केला होता. पण त्यांनी फोन उचलला आणि बोलला माझ्याशी. काय म्हणला? काही नाही, त्याला असं वाटत होतं की माझ्या फोनवरून इरा फोन करते. काही येडा आहे काय ते? जाऊ दे, आता बोलणं झालंय आणि आम्ही उद्या भेटतोय. एक नंबर काम झालं. नाद कोळा, तुम्ही खुश आहे नव? खूप. तुमच्या आवाजावरूनच कळायला लागलंय. घ्या एक सांगू अधिपती? दा सांगा घेऊ. मला असं वाटतं की माझ्या बाबतीत जे झालं ते
इराच्या बाबतीत नको व्हायला. काही झालं ना तरी निखिल आणि इराचं लग्न लावून देणार मी. त्यांच्यातली भांडणं मिटवणार आहे मी. माझं लग्न मोडलं त्याचे पडसाद तिच्या नात्यावर नको. असं नाही होणार. अधिपती, तुमच्याशी बोलून आता विश्वास वाटतोय मला. थँक्यू. आभार मानायचे तर अंबाबाईचे मानावं. मानले ना, पण तुम्ही मला आधार दिलात त्याबद्दल थँक्यू. बरं ठीक आहे, तुम्हाला एवढं मला थँक्यू म्हणायचंच आहे ना. इराताईच्या लग्नात म्हणून टाका थँक्यू मध्ये ऑफकोर्स म्हणून टाका. एकदम डबल बंपर धमाका. अशाच हसत राहा तुम्ही. या असंच भारी वाटते. बर, ठेव फोन, मला पेपर तपासायचे. बरोबर, ठीक आहे ठीक आहे, ठेवा ठेवा. अरे पास करून टाका सगळ्या पोरासनी पाठ पाठ. काय? अधिपती असं नाही करू शकत. का नाही करू शकत? पाप बिचारी पोरो एवढ्या आशेनं परीक्षा लिहितात, पास करून टाकायचं त्याला काय होते? नाही नाही नाही. एनिवे, ठेवू फोन. बाय बाय. हां ठीक आहे, बाय बाय. देवा भावा, थँक्यू भावा. सूर्या भावा, थँक्यू रे. आता एक प्रॉमिस करा. नाही माहिती आहे रात्र झाल्या तरी ऐकून घे. चांदू मामा तुम्ही बी कंबाईन मध्ये आहे का? एक प्रॉमिस करा आणि परत पलटी मारू नका. ही साक्षीदार आहे. आता मास्तरीन बाईसने अजून दुःख नको. झालं तेवढं बाज झालं. आम्ही काय आमचं दुःख तुम्हाला सांगा येणार नाही. आमचं आम्ही आतल्यात रडत राहतो. तुम्हाला ऐकू येणार नाही. मास्तरीन बाईंचा यो असा हसण्याचा खळखळ झराय की नाही तो असाच चालू राहू दे. सगळं त्यांच्या मनासारखं होऊ द्या. हे गोड गोड गार गार फुलातला. बरोबर. हॅलो. हॅलो इरा, अगं कशी आहेस तू? मला कळलं की तुझी तब्येत ठीक नाहीये म्हणून. हो, म्हणजे फार काही नाही, थोडी ऍसिडिटी झाली होती. हो, निखिलमुळे तुझं पित्त खवळलंय का? हा? हॅलो इरा. हॅलो हॅलो इरा. हॅलो. मी फोन ठेवते. निखिल सोबत आहे माझ्या. निखिल तुमच्या बरोबर आहे. त्याला प्लीज फोन द्या ना. पण तो तुमच्या बरोबर कसं, म्हणजे तुम्ही त्याला प्लीज फोन द्या ना. मला त्याच्याशी बोलायचंय. तो माझे कॉल्स घेत नाहीये, मेसेजेसना रिप्लाय देत नाहीये. त्याला प्लीज फोन द्या ना. काय ना, निखिल जरा नाराज आहे तुझ्याशी. माझ्यावर? पण का? म्हणजे काय झालंय? उलट तोच माझे फोन घेत नाहीये, मेसेजेसना रिप्लाय करत नाहीये. तुम्ही त्याला प्लीज फोन द्या ना. कपल्स मध्ये असं होत असतं इरा. तू एवढी हायपर नको होस. आणि काय ना, तू आणि तुझी बहीण दोघेही सारख्या आहात. दोघे फिरू प्लीज. असं नाहीये काही. हे बघ इरू, मी तुझ्या मोठ्या भावासारखं आणि मी तुम्हा दोघांचा पॅचअप करायचाच प्रयत्न करतोय. पण मग असं का बघतोय तो? त्याला प्लीज सांगा ना की असं नको वागू. मला खूप त्रास होतोय. हो हो इरा, कळतंय मला. तू काळजी नको करूस. सगळं ठीक होईल. मी आहे ना सगळं ठीक करायला. प्लीज कमल. इरा, मला जीजू म्हणणं बंद केलंयस का तू? मला जिजूंचा कॉल आला होता. कोण जिजू? कमल. त्यांना ना त्याचं चुकलंय असं वाटतंय. सगळ्यात महत्वाची गोष्ट, ते तुझे जिजू नाहीयेत आणि कधीच होणार नाही, कळलं? आधी कारण तू मला नेहमी जीजू म्हणायची, सारखी सारखी आपलं जीजू जीजू जीजू. पण आता नाही म्हणत तुम्हाला जीजू. अक्षराने तुला जीजू म्हणायला नाही सांगितलंय का? मला काय वाटतं अक्षरा, एकदा निखिलच्या आईवडिलांशी बोलावंच का? नको आई, नको. त्यांना नको ह्याच्यामध्ये घ्यायला. अगं मग काय करायचं अशा परिस्थितीमध्ये? हा, इराची अवस्था बघतीयस ना तू काय ते. आई तुला खरं सांगू का, ही फेज आहे तिची आणि आपण बाहेर काढू ना तिला यामधून. मान्य आहे, पण ती तुझ्यासारखी स्ट्रॉंग नाहीये, हळवी आहे.
खूप मनाला लावून घेते, पटकन प्रभावाखाली येते कोणाच्याही. हो ना, सेन्सिटिव्ह आहे ती. हो ग, आणि लहान पण आहे ना. अगं हो आई, पण तू तिची काळजी करू नकोस, आपण करू सगळं सॉर्ट. अक्षरे कशी काळजी करू नको मला सांग बरं. तू पोटात अन्न नाही राहते तिच्या. मला असं वाटतं हे सगळं सायकोलॉजिकल आहे आई. बरं तू भाजी टाकून घे, मी तिला जेवायला बोलवते. हा, हेही गेलेत केव्हाचे, आले नाहीत बघते जरा. तुला तुझ्या ताईने सांगितलंय का की मला जीजू म्हणू नकोस म्हणून? हा, सांग ना, खरं खरं सांग, मला कळू तरी दे. नाही, असं नाहीये काय. मग म्हण ना मला जीजू. ते तिने सांगितलंय ना, खरं सांग. नाही. अगं मी ओळखतो ना तिला, मला माहिती आहे, तिनेच सांगितलंय. जीजू प्लीज. हा, आता कसं छान वाटतंय खरंच. प्लीज निखिल या. हो हो हो, मला कळते तुझी कंडिशन. काय नाही रा की आपण दोघेही एकाच बोटीतले प्रवासी आहोत. तसं निखिल तुझ्याशी वागतोय ना, एक्झॅक्टली तसंच अक्षरा माझ्याशी वागतोय. आता मला सांग, हे बरोबर आहे का? काय? निखिल आणि अक्षराचं वागणं. नाही नाही जीजू, पण प्लीज मला तर निखिलशी बोलू द्यात ना प्लीज. अगं एवढं प्लीज नको म्हणूस, तुझ्यासाठी एवढं करूच शकतो मी, पण तू माझ्यासाठी एक करशील का? काय? आपण ना एक डील करूया. कसली? तू माझं लग्न जुळवून दे आणि मी तुझं लग्न जुळवून देतो. पण निखिल खरंच तुमच्या बरोबर हे कशावरून? हा तर एरा, मी का खोटं बोलतो तुझ्याशी? बरं एक मिनिट थांबा. निखिल. हा, हो आलो, मी करतो ना. होल्ड करा. फक्त हॅलो म्हण. कोण आहे? इरा. आम्ही तुमच्याकडनं ही अपेक्षा केली नव्हती. माफ करा आई साहेब. माफी नका मागू अधिपती. सारासार विचार करा की जरा. अधिपती, ती तुमच्यासाठी नाही आहे. हे कोणी ठरवलं? माणूस म्हणून तुम्ही लय वेगळे आहेसा. मग काय सारख्याच माणसाने लग्न करायची? सारखं नाही, पण काहीतरी सारखं असायला पाहिजे ना. व ती तालेवार आहे. बरोबर आहे तुमचं. जाऊ दे, सोडा आता त्या विषयी बोलून काही फायदा पण नाही. जाऊ दे. तिचं त्या कॉलेजच्या मास्तरशीच लग्न होणार. हो दे, जाऊ दे. काय मी तर काय अडवलं नाही. आता हे काय तुमचं अधिपती? हा काय माझं मला पण काय कळणार आलं काय चाललंय. अशा वेळेस मोठ्यांचं ऐकावं. 4 पावसाळे जास्त पाहिलेत आम्ही. सगळं पटतंय आई साहेब, पण मला ना इथनं पटतंय मला, पण इथून मास्तरीनबाई जातच नाहीत. अधिपती, तुमची बायको झाली ना ती, तर तुमच्या डोसक्यावर मिरं वाटल. हो तसं होणारच नाही ना. पण का? आता एवढं जर तुमच्या मनात आहे तर. तुमच्या मनात नाही की, पण आमचं आयुष्य फक्त आमचं असतं तर गोष्ट वेगळी होती. काय वाटेल ते केलं असतं, पण तसं नाही ना. नवं पाहिजे म्हणताना जुनं सोडू शकत नाही. बायको पाहिजे म्हणून तुम्हाला नाही दुखवू शकत आई साहेब मी. एक काय विचारडून बसला आई साहेब. बघा, म्हणजे आमचा आनंद का तुमची मर्जी, तर तुमची मर्जीच राखली जाईल या घरामध्ये. तुमच्या मर्जी विरुद्ध मी कवा वागलो नाही आणि वागणार पण नाही. बाकी सोडा, बाकी माझं जे आहे ते माझ्या बरोबर राहू दे, त्याचा काही विषय नाही आहे. सोडून द्या, त्याचा काय
सोडा विषय सोडा. अहो पण कोणीतरी लागतं की हो सोबतीला. हे बघा लग्न अहो, जाऊ दे आईचं मी म्हणतोय तुम्ही विषय सोडा तर परत तोच विषय कशाला तुम्ही काढताय. जाऊ दे नको आपल्याला तो विषय. तुमची मर्जी ही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे. फक्त ना तुम्ही माझं मन जरा समजून घेता काय. जरा तुम्हाला जी मुलगी नको आहे तिच्या वाटेला मी जाणार नाही पण त्यासाठी मला माझ्या मनात जाणारी वाट बंद करावी लागेल कायमची. ते मी करतो. फक्त ना तुम्ही माझ्या मनाचा जरा विचार करा. मी हात जोडतो तुमच्या पुढं.